नमस्कार मित्रांनो, खरं तर आज फेसबुक ला व्हिडिओ बनवून टाकण्याचं कारण असं आहे की 2 दिवसापासून माझ्या निलंबनाची जी काही बातमी आहे ती समाज माध्यमावर व्हायरल झालेली आहे. होय, ती सत्य बातमी आहे. त्यामध्ये कुणीही चिंता करण्याचं काही कारण नाही. कारण मी कसल्याही प्रकारचं वाईट काम करून निलंबित झालेला नाही. त्यामुळं मला त्याच्याबद्दल कसल्याही प्रकारची चिंता नाही. खरं तर मग मित्रकंपनी, नातेवाईक किंवा इतर शिक्षकांना प्रश्न पडला की बा संबंधिताला निलंबित का केलं? जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयांनी मी शासनाच्या विरोधात, ध्येय धोरणाच्या विरोधामध्ये ज्या काही टीकात्मक पोस्ट केलेल्या आहेत, ही कारण देत त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे, असं कारण दिलेलं आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. या निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, सोशल मीडियावरील ज्या काही पोस्ट आहेत या पोस्ट करणाऱ्यावर कार्यवाही करता येणार नाही. आणि त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला हात लावता येणार नाही आणि त्यांना अटकही करता येणार नाही. तर मला असं वाटते की या सुप्रीम कोर्टाचा जे काही आदेश आहे, या आदेशाला कुठंतरी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. असो, तो त्यांचा प्रश्न आहे. मी माझ्या न्यायिक मागण्यांसाठी माझ्या पद्धतीने योग्य त्या ठिकाणी न्याय मागल. तर प्रश्न उपस्थित राहतो की बा निलंबनाचं एवढं मोठं कारण काय? तर या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ज्या काही, राज्यामध्ये असणाऱ्या ज्या काही जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थात डाएट यांच्या कामकाजावर मी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करणारी जी काही तक्रार आहे, ही तक्रार माननीय प्रधानमंत्री कार्यालयामध्ये त्या ठिकाणी सबमिट केली होती. तर त्या तक्रारीमध्ये माझं असं स्पष्ट म्हणणं होतं की ज्या काही जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आहेत, या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आमच्या ग्रामीण भागामध्ये काम करणारे जे काही शिक्षक बांधव आहेत, या शिक्षक बांधवांना अध्यापनाच्या व्यतिरिक्त इतर कामं लावून त्यांना त्या ठिकाणी राबवत आहेत. आणि त्यामुळं जे काही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आहे, ते शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळं कुठंतरी त्यांना या कामातून मुक्त करण्यात यावं. त्यानंतर डाएटचे जे काही अधिव्याख्यात आहे, या अधिव्याख्यात्यांनीच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला प्रशिक्षण द्यावं. आमच्या शिक्षक बांधवांना या सुलभक म्हणून या प्रशिक्षण कामी बोलू नये. त्यानंतर तिसरी मागणी अशी होती की सर्व प्रशिक्षण जे काही आहेत ते दीर्घ सुट्टीमध्ये आयोजित करावे. मी एक शिक्षक या नात्यानं तुम्हाला सांगू इच्छितो, मी सुद्धा ही मागणी करणं की जी काही प्रशिक्षण आहे ती सुट्टीत करावी. कारण शालेय कार्यदिनामध्ये प्रशिक्षण घेतल्यामुळं विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होतं आहे, या मागणीकडे कोणाचंही लक्ष गेलेलं नाही. त्यानंतर डाएटमध्ये जी काही डाएटची जुनी इमारत आहे, या इमारतीचं जी काही अवस्था आहे, आम्ही या राज्यामध्ये या डाएटनं खूप चांगले विद्यार्थी घडवले, खूप चांगले शिक्षक घडवले आणि शिक्षक घडवून ते राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये चांगल्या पद्धतीनं अध्यापनाचं काम करत आहेत. आणि अशा पद्धतीची जी काही इमारतीची दुरावस्था आहे, या इमारतीची दुरावस्था पाहिल्यानंतर मला कुठंतरी ते राहवलं नाही. म्हणून सदरील इमारतीचे फोटो काढून मी फेसबुकला त्या ठिकाणी अपलोड केले आणि त्या इमारतीची वास्तव स्थिती दाखवण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. बघता बघता ती बातमी पूर्ण राज्यामध्ये व्हायरल झाली. व्हायरल झाल्यामुळं माननीय शिक्षण आयुक्त यांनी त्या बातमीची दखल घेतली आणि त्या बातमीची दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले. मला आशा होती की कारवाई ही प्राचार्य अथवा इथल्या शिक्षण व्यवस्थेवर करील, परंतु ती कारवाई माझ्यावर होईल याचा मला अंदाज नव्हता. असो, त्या कारवाईची मला अजिबात भीती नाही. कारण का, तर मी काहीतरी वाईट काम किंवा चुकीचं काम करून निलंबित झालेला शिक्षक नाही. मला आनंद आहे की मी माझ्या शिक्षक बांधवांच्या मागणीसाठी, माझ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी निलंबित झालो. म्हणून हे जे काही निलंबन आहे, हे निलंबन मी आनंदानं स्वीकारतो. त्यानंतर मी 7 ऑक्टोबर डाएटनं ही प्रशिक्षणाची जी काही यादी घोषित केली आणि त्या प्रशिक्षणाच्या यादीमध्ये 12पैकी 7 जिल्हा परिषदेचे शिक्षक घेतले आणि या प्रशिक्षणाचा कालावधी सुट्टीत आहे. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. परंतु 10 दिवस
या शिक्षकांना या प्रशिक्षण कामी बोलवणार होते. नंतर मी रिसर माझी जी काही पुरोगामी शिक्षक संघटना आहे या माध्यमातून जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी पुन्हा एक निवेदन माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी यांना दिलं की सुलभकामी माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक यांना वापरण्यात येऊ नये, कारण ग्रामीण भागातील जे काही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान आहे यामुळं होतं. जिल्ह्यामध्ये 60 साधन व्यक्ती या ठिकाणी कार्यरत आहेत आणि 60 विशेष शिक्षक, साधन व्यक्तीची संख्या मला निश्चित सांगता येणार नाही. आणि त्यानंतर जे काही अधिव्याख्याता आहेत या अधिव्याख्यातांनी आम्हाला प्रशिक्षण द्यावं. खरं तर मी त्यांच्या कामकाजावर निर्माण केलेलं हे जे काही प्रश्नचिन्ह होतं हे प्रश्नचिन्ह कदाचित त्यांच्या जिव्हारी लागलं, म्हणून त्यांनी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी नवीन एक प्रशिक्षणाची यादी या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे. या प्रशिक्षणाच्या यादीमध्ये 17 पैकी फक्त 2 शिक्षकांना त्या ठिकाणी त्यांनी प्रशिक्षणाचं सुलभक म्हणून काम दिलेले. ठीक आहे, 1-2 घेतले तर हरकत नाही, परंतु मला या पत्रान्वये कळालं की जिल्ह्यामध्ये एवढे साधन व्यक्ती कार्यरत आहेत, जिल्ह्यामध्ये एवढे विषय शिक्षक कार्यरत आहे. या निमित्तानं मला त्याबाबतची जी काही माहिती आहे ती माहिती मिळाली. त्यानंतर हा जो काही उपस्थित केलेला प्रश्न, त्यांच्या कामकाजावर उपस्थित केलेला प्रश्न होता, हा प्रश्न त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्यांनी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना डायरेक्टनी पत्र लिहून कळवलं की संबंधित शिक्षकांनी आमची फेसबुकला जे काही आहे त्या इमारतीचे खराब, म्हणजे त्याला काय म्हणता येईल, मोडकळीस आलेल्या इमारतीचे जे काही फोटो आहेत हे फोटो दाखवून आमच्या इमारतीची किंवा शासनाची दिशाभूल किंवा बदनामी केली, अशा पद्धतीचं पत्र लिहित त्यांनी मागे त्यांच्या कामकाजावर, त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केलेलं याचा आकस मनामध्ये धरून त्यांनी लगेच हे जे काही पत्र आहे हे पत्र शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना कळवून तात्काळ त्यांची निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी. त्यानंतर शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी डायरेक्टनी 9 तारखेला पत्र काढलं. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी लगेच 10 तारखेला पत्र काढलं. मी तर म्हणतो भारतातील तात्काळ कारवाईमध्ये माझी कारवाई गणली गेली असेल. 10 तारखेला त्यांनी पत्र काढलं की तुम्ही समाज माध्यमावर व्हायरल असलेल्या मजकुराबाबत तसा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि हे दस्तावेज अत्यंत गोपनीय होतं. मग अत्यंत गोपनीय अशा पद्धतीचं जे काही दस्तावेज आहे हे दस्तावेज आमच्या कार्यालय प्रमुखाला मिळण्याच्या अगोदर ते समाज माध्यमावर व्हायरल होतंच कसं, यावर आणि व्हायरलच्या अगोदर एक मेसेज केला की यानंतर कोणत्याही शिक्षकांनी तशा पद्धतीची हिंमत करू नये आणि आपल्यावर अशा पद्धतीची कारवाई होऊ नये. म्हणजे या पत्राचा मुख्य उद्देश होता की शिंपले सरांनी ज्या पद्धतीनं या प्रशासन व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवला, यानंतर कोणत्याही शिक्षकांनी अशा पद्धतीची हिंमत करू नये. तर मी प्रशासनाला सांगू इच्छितो, आम्ही चळवळीत काम करणारी माणसं आहेत. तुम्ही निलंबनाची कारवाईत काय मला जेलमध्ये जरी टाकलं असतं तर मी जेलमध्ये बसून सुद्धा या समाज व्यवस्थेच्या विरुद्ध, या प्रशासनाच्या विरुद्ध जिथं चुकतंय तिथं प्रश्न उपस्थित केले असते. कारण आम्हाला संघर्षाचा वारसा आहे, महापुरुषांच्या विचारांचा वारसा आहे. असल्या पत्रांना किंवा अशा कारवायांना आम्ही अजिबात मागे हटणारे नाहीत. त्यानंतर जी काही समाज माध्यमावर होणारी बदनामी आहे ही बदनामी बाबत किंवा गोपनीय दस्तावेज समाज माध्यमावर शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक व्हायरल केल्यामुळं जे काही शिक्षण विभागातील दोषी कर्मचारी अधिकारी असतील यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई ज्या पद्धतीनं माझ्यावर झाली त्याच पद्धतीनं कारवाई व्हावी यासाठी PM पोर्टलला मी रितसर तक्रार नोंदवलेली आहे. सदरील तक्रार ही आपल्या सरकारवर आलेली आहे. मी माननीय आयुक्त SP सिंह साहेबांना सांगू इच्छितो, ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्यावर कार्यवाही केली त्याच पद्धतीनं माझी बदनामी झाल्यामुळं माझ्या त्या PM पोर्टलची तक्रार घेऊन संबंधित दोषी कर्मचारी, दोषी अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी माझी या निमित्तानं मागणी आहे. त्यानंतर मी आदरणीय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे साहेबांना सांगू इच्छितो की आमच्या जे काही उर्दू संघटनेची
अखिल भारतीय उर्दू संघटनेच्या वतीनं निवेदन दिलंय. याच्यामध्ये दिलेलं आहे शिक्षकांवर 38 ऑनलाईन ॲप्सचा बोजा आहे. आदरणीय महोदय, मंत्री महोदय, आम्हाला सांगा 38 कामांचा जे काही शिक्षणाचा बोजा आहे, या बोजांच्या ओझ्याखाली आम्ही दबून विद्यार्थ्यांना अध्यापनाचं काम कशा पद्धतीनं करायचंय याचं प्रशिक्षण राज्यस्तरावरून आम्हाला देण्यात यावं. गावगाड्यामध्ये काम करत असताना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये अशा पद्धतीचा नकारात्मक भावना पसरली आहे की शाळेतील शिक्षक अध्यापनाचं काम करत नाहीत. मी तमाम महाराष्ट्रातील पालकांना सांगू इच्छितो, यामध्ये आमचा कसल्याही प्रकारचा दोष नाही आणि माझी जी काही तळमळ आहे ही तळमळ या अधिकारी वर्गाच्या लक्षात येईना. आणि त्यानंतर माननीय शिक्षण अधिकारी आदरणीय बिर्गे मॅडम, मी तुम्हाला सांगू इच्छितो की या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख केला, सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यावर कारवाई करता येणार नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि तुम्ही कदाचित तुमचा जाऊ द्या, कुठेतरी अभ्यास कमी पडला असेल, त्या पद्धतीनं घाईघाईत काढलेलं हे पत्र आहे शिक्षकावर दबाव टाकण्यासाठी. त्याच्यामुळं असं मी माझ्या पद्धतीनं न्यायिक मागण्यांसाठी त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी दाद मागेल. आणि आदरणीय शिक्षण अधिकारी बिर्गे मॅडमला मी सांगू इच्छितो, 2014 पासून माझे आपल्या कार्यालयामध्ये जास्तीत जास्त 100 अर्जापेक्षा जास्त अर्ज विविध मागण्यांसाठी आहे. कृपया त्या मागण्यांच्या अर्जाचं काय झालंय हे तुम्ही महाराष्ट्राला सांगा. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी धन्यवाद. त्याच्यामुळं माझे जे काही व्हायरल होणारं जे काही निलंबनाचं पत्र आहे, या निलंबनाच्या पत्रामध्ये जे काही समजा मजकूर आहे, हे मजकूर चुकीच्या पद्धतीनं त्यांनी दाखवला. मूळ मागणी ही होती की डाएटचे जे काही कामकाज आहे, राज्यभरामध्ये डाएटच्या ज्या काही संस्था आहेत, या डाएटच्या संस्थांनी येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांना अशैक्षणिक काम लावू नये आणि विद्यार्थ्याचं, गोरगरीब विद्यार्थ्याचं म्हणजे नुकसान करू नये, ही मूळ मागणी होती. आणि विनाकारण मला वेगळ्या पद्धतीनं बदनाम केलं गेलं. असो, उपक्रमशील शिक्षकांसाठी राज्यातील तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी माझा लढा शेवटच्या श्वासापर्यंत असेल. तुम्ही निलंबनाचीच कारवाई काय, मला अटक जरी केली तरी हा लढा कायम राहील. तुमच्या अशा पोकळ धमक्यांना, तुमच्या अशा कारवायांना घाबरणाऱ्यामध्ये देवीदास शिंपले मी नाही, हे तुम्हाला मी या निमित्तानं सांगू इच्छितो. आणि माझ्या तमाम काळजी करणाऱ्या शिक्षक बांधवांना खरंच धन्यवाद देऊ इच्छितो की काळजीपोटी मला तुम्ही सर्वांनी खूप मोठं सहकार्य केलं. हा जो काही तुमचा धीर आहे, हा धीर माझ्यासाठी येणाऱ्या काळात लढण्याची प्रेरणा असेल. मी तुमच्यासाठी सदैव तुमच्या मदतीसाठी हजर राहील. या काल केलेल्या कारवाईचा मला अजिबात कसल्याही प्रकारचा टेन्शन, राग हे अजिबात नाही. कारण महापुरुषांच्या विचाराने चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. चळवळीमध्ये काम करत असताना अशा पद्धतीच्या कार्यवाही होत असतात. कुठंतरी आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणजे दबाव टाकण्याचं एक प्रकारे काम होतं. येणाऱ्या काळामध्ये विविध संघटनेच्या माध्यमातून, मग त्या खाजगीच्या असतील, जिल्हा परिषदच्या असतील, आपण शिक्षक बांधव म्हणून सगळेजण एकत्र येऊ आणि अशा पद्धतीच्या न्यायिक मागण्यासाठी आपण सगळे सोबत असू. महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून मला कधीही आवाज द्या, कोणतीही मागणी असू द्या. मी तुमच्या पद्धतीनं, तुमचं कोणाचंही नाव न येऊ देता तुमची न्यायिक मागणी मी त्या ठिकाणी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करील. एवढं या निमित्तानं बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, सत्यमेव जयते.